चला जाऊयात मॅच मध्ये. जर आपण पाहिलं तर यतेश पाटील आणि सतीश पाटील पण जोडी मैदानात आली आहे. दोन बॅटर ते मैदानात दाखल झालेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले ते षटक 5 ओव्हरची मॅच ती आपण पाहतो. मॅच क्रमांक 5 ती सध्या आपल्या भेटीला आली आहे. सध्या यतेश पाटील आणि सतीश पाटील खूप बहरात असलेली जोडी आहे. कारण की धावा या सातत्यानं करत आलेत या स्पर्धेमधनं. तो यतेश पाटील स्ट्रायकर एंडवर. पहिलाच बॉल वेगवान तेज तरार. तिथे डॉट बॉलची उद्घोषणा होती. या निर्धाव स्वरूपानं बॉल निघून जातोय. आपण बॉलिंग ट्रॅकवरनं दोन्ही टीम एक अतिरिक्त खेळाडू तो आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. टीम साईराज कुडूस आणि टीम आई गावदेवी पिंपळास टीमचा आहे इथे. टीम साईराज कुडूस आपला देखील एक ओके 11च आहेत. ओके निखिल आलाय बॉलिंग ट्रॅकवरनं. ओव्हर नंबर 1 ती सध्या चालू आहे. बैठक स्ट्रोक बॉलला फेकून दिलाय. डिफाईन लेगच्या क्षेत्रातनं बॉल जातोय. वन बाउन्स ओव्हर दी रोप. आलाय यतीश पाटीलच्या बॅटमधनं. चौकार 4. जो उल्लेख केला T6 ब्रँड त्या बॅटने खेळतोय यतीश पाटील. सध्या साईराज कुडूस या टीमवर प्रहार करताना आपण पाहतोय. अगदी जर आपण पाहिलं तर पुढचा बॉल पुन्हा एकदा ती डिपमिड विकेटचा क्षेत्ररक्षक तो बॉलवर सरसावतोय. पुढे येतोय. सिंगल अर्जित होती. स्ट्राईक रोटेट केली जाते. सतीश पाटीलला आपण पाहतोय. सतीश आणि यतीश मगाशी जो उल्लेख केला या वर्षीच्या सीझन मधली रन मशीन आहे. बहरात असलेली जोडी आहे ही आणि पिंपळासकरांची रन मशीन आहे हे म्हणायला हरकत नाही आहे. चांगली बॅटिंग ती होती आहे. यतीश लगेच स्ट्राईक रोटेट करत मात्र सतीशला स्ट्रायकर एंडवर आणलं जात आहे. 5 धावा स्कोर कार्डवर लागलात. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय. 5 ओव्हरची मॅच बॉलिंग ट्रॅकवरनं निखिल. पुढचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अगदी बीट झालाय. सतीश पाटील डॉट बॉलची उद्घोषणा होती. निर्धाव स्वरूपानं बॉल निघून जातोय. निखिलचं मॅन्डेटरी पॉवर प्ले तर षटक ते आपण मैदानात पाहतोय. चांगला बॉल चांगल्या बॉलची हाताळणी ती आपण पाहिली या अगोदरच्या बॉलवर. तिथे सतीश पाटील सारख्या बॅटरला पूर्णपणे बंदिस्त केलं त्या बॉलवरनं. पुढचा बॉल सतीश पाटीलच्या बॅटमधनं तिथे फटका फसलाय आणि एक चांगला झेल तो कॅरी केलाय आणि विकेट नंबर 1 पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो निखिल. गोलंदाजानं सतीश पाटीलला परतावा लागेल. विकेट जाती बॅटर बाद. MR पॅनल महाराष्ट्र राज्य नवनव सरकार माधवजी ठाकरे सर मुख्य भूमिकेत आणि ऑफिशियल पंच म्हणून दर्जेदार डान्स तो त्यांचा आपण पाहिला. संपूर्ण स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं पहिले 2 दिवस देखील डान्स तसेच ISPL मध्ये ज्याची निवड झाली आहे अगदी वाडा तालुक्याचं नाव ज्यानं रोशन केलंय तो इथे विकेट देखील गेली आहे. सदर या ठिकाणी उपस्थित होतोय ISPL स्टार विकी दशरथ काळे. आपणास देखील मुख्य मंचावर विनंती करतोय. विकी काळे आपण या मुख्य मंचाकडे. सर्व विजयी संघाचे कर्णधार आपण इथे समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. सर्व विजयी संघाचे कर्णधार टीम AGS देवघर, टीम FDC कुडूस, टीम जय श्रीराम गौरापूर, टीम MCC वाडा
आपणा सर्वांना विनंती करतोय, चला विनाविलंब लगेच आपण लवकरात लवकर इथे समालोचन कक्षाजवळ यायचं आहे, जिथे सेकंड राऊंड करता लॉट्स ते पाडले जातील. मात्र इथे सदर मैदानात जर आपण पाहिलं तर विकेट देखील गेली आहे, आकाश स्पर्धेच्या प्रवासाला गेलाय. जर आपण पाहिलं तर विकी काळे आपणास देखील विनंती करतोय, आपण देखील मुख्य मंचाकडे या. या ठिकाणी सर्व कर्णधार उपस्थित झालेत, प्रतिनिधी म्हणून आलेत आणि इथे लॉट्स ते पाडले जात आहेत. सेकंड राऊंड करता लॉट्स या ठिकाणी पाडले जात आहेत, हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. ओव्हर नंबर 2 करता बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता फिरकीचा जादूगार चिराग भानुशाली तो आलाय. एमसीसी वाडा या टीमला सेकंड राऊंड करता बाय असेल, हे लक्षात असू द्या. चिराग ओव्हर नंबर 2 करता आलाय. सध्या ऑन बॅटिंग मार्क वर जिथे सतीश पाटीलला आपण पाहतोय, यतीश पाटीलला आपण पाहतोय. पहिलाच बॉल वन बाउन्स बॉलला पाठवलाय, चौकारा करता सतीश यतीश पाटीलचा हा दर्जेदार फटका, चौकार. सेकंड राऊंडचा पहिला सामना होईल जय श्रीराम गौरापूर पहिली मॅच असेल आणि यातनं चालू असलेला पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, आता पाठवलंय चौकारानंतर षटकारा करता हा तडाखा आहे, यतीश पाटीलचा षटकार आलाय. उपटी फक्त यतीश पाटील घालतोय, हे म्हणायला हरकत नाहीये. षटकार आलाय. सेकंड राऊंडचा सेकंड सामना नुमान 11 एफडीसी कुडूस आणि चालू असलेल्या मॅचचा विजयी संघ आणि नुमान 11 एफडीसी कुडूस सेकंड राऊंडचा सेकंड सामना असेल, हे लक्षात असू द्या. सर्व टीम एमयूसीसी वाडा या टीमला सेकंड राऊंड करता बाय असेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना जय श्रीराम गौरापूर आणि ग्रंथा 11 देवगर या टीम मध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. चला जाऊयात मॅच मध्ये. यतीश पाटील खूप मोठं नाव आहे, मागच्याच आठवड्यात ऐनशेत या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू राहिला. पुढचा बॉल अगदी घोषित क्षेत्र आहे, तिथे बॉल गेलाय. सिंगल अर्जित करतोय, त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती. स्कोर कार्डवर धावा झाला तर टोटल 16 धावा. सिंगल ती अर्जित झाली आहे, पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट होती आहे. जाऊयात मॅच मध्ये. तिथे धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली 17 धावा स्कोर कार्ड वर लागला. चिराग आपल्या ओव्हर मधनं पुढचा बॉल कर्णधार निशांत पाटील तो कुठे थांबतोय, त्यानं देखील बॉलला दिगलाय फेकून षटकारा करता. निशांत गवळीच्या बॅटमधनं हा आलाय षटकार.
एक कडक प्रहार माधवजी ठाकरे यांचा डान्स देखील आपण पाहिला. जाऊयात पुढचा बॉल पुन्हा एकदा. इथे बॅटर बाद निशांतला परतावा लागेल. विकेट जाती. चिरागनं देखील दाखवून दिलंय आणि पुढच्या चेंडूवर घेतली आहे विकेट. निशांत गवळी बॅक टू डगआउट. परतावा लागेल. विकेट. संपूर्ण मंडळ जर आपण पाहिलं शशिकांत स्फूर्ती सरसोड संपूर्ण मंडळाच्या वतीनं ज्यांची ISPL मध्ये निवड झाली आहे. अगदी वाडा तालुक्याचा अभिमान. वाडा तालुक्यातला पहिला खेळाडू म्हणून ISPL मध्ये निवड झाली आहे तो विकी काळे याचा शुभ सन्मान या ठिकाणी संपूर्ण मंडळाच्या वतीनं केला जातोय. विकी काळे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. रोशन चाकर तो गोलंदाजी करण्याकरता आलाय. इथे शुभ सन्मान होतोय मुख्य मंचावरनं विकीजी काळे. अगदी ISPL स्टार कल्पेश तसेच प्रवीणजी पाटील असतील, कांतिकुमारजी ठाकरे साहेब असतील, वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील असतील, यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. पहिलाच बॉल होता इथे या ओव्हरमधनं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्की केला नाही आहे यतीशने, कारण की सिंगल काढून फक्त स्ट्राईक रोटेट करायचे होते. मात्र इथे कोणत्याही प्रकारची धाव ती नाही आहे. रोशन चाकरला आपण पाहतोय फॉलिंग ट्रॅकवरनं. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्येचा आलेख 23. 3 विकेटच्या मोबदल्यात 23 धावा. चांगला चेंडू क्षेत्ररक्षकाला अगदी बॉलची फेकी देखील लगेच क्विक करतोय. सिंगल अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 24 धावा. चांगली मॅच, रंगतदार मॅच ती आपण पाहतोय. एक बिग बॅटल, दोन टीम बलाढ्य संघ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच ती आपण सध्या मैदानात पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोशन. आता समोर निखिल आहे, मात्र फटका फसलाय निखिलचा आणि इथे झेल टिपली आहे. विकेट जातीये. बॅटर बाद. निखिल पाटीलला आता परतावा लागेल. विकेट नंबर 4. बॅटर बाद. स्कोर कार्ड वर 24 आहे, जिथे चौथा विकेट आतापर्यंत गेलाय. नवीन बॅटर, मोठी बॅटिंग लाईन आहे आई गावदेवी पिंपळासकरांची. जवळजवळ 8 क्रमांकापर्यंत बॅटर ते आहेत आई गावदेवी पिंपळासकडे. आणि नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता. तेजस आलाय. रोशन साखरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरनं. 3 बॉल अनालिसिस केलं तर 1 विकेट आणि 1 धाव ते आता खर्ची केली आहे रोशन. चांगली गोलंदाजी, किफायती गोलंदाजी. त्या धावसंख्या वेगानं वाढत होत्या, त्यावर कुठेतरी थांबा लावलाय. पुढचा बॉल इथे बराच काळ चेंडू हवेत होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक पोहोचणं थोडंसं कठीण होतं. हर्षद होंडूंनी प्रयत्न केला, मात्र इथे सिंगल ती कंप्लीट झाली आहे. योगेश चौधरी, लेजंड क्रिकेटर काका यांना देखील आपण इन ॲक्शन पाहतोय. अगदी क्रिकेटवर नितांत प्रेम आहे योगेशजी चौधरी यांचं. प्रत्येक वेळीस मॅच खेळण्याकरता, पाहण्याकरता सातत्यानं मग 40+ क्रिकेट देखील सातत्यानं खेळत असतात योगेश चौधरी. चांगला बॉल, चकमा. या वाडा तालुक्यातला
आणखीन एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो सौरभ सवर ओव्हर नंबर 4 करता आलाय गोलंदाजी करण्याकरता. यतीश पाटीलच्या विपक्षात पहिला बॉल, पहिलाच बॉल. इथे मोठा प्रहार करायचा होता मात्र सहज तिथे झेल टिपलाय आणि परतावं लागेल. यतीश पाटीलचा संपवलाय खेळ. एक बिग विकेट गॉन. यतीश पाटीलला परतावं लागेल. विकेट जातीये. बॅटर बाद. माधवजी ठाकरे सर अगदी दर्जेदार डान्स तो आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. ऑफिशियल पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता प्राप्त पंच आहेत माधवजी ठाकरे सर. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. सौरभ सवरनं पहिल्या बॉलवर एक महत्वाची विकेट घेतली आहे. नवीन बॅटर रुपेश मिसाळ आलाय. फटका मोठा खेचायचा प्रयत्न होता मात्र तिथे चिराग भानुशाली तैनात होता आणि विकेट घेतली आहे. बॅटरला परतावा लागेल. बॅटर बाद. माधव ठाकरे सरांचा चालू आहे. स्क्वेअर लेग पंच. जर सचिन पष्टे यांनी पण जर तसा डान्स केला तर ओवे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर योगेश पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज सचिन पष्टे यांना 500 रुपये मिळतील. फक्त माधव ठाकरे सरांसारखा डान्स करावा त्यांनी. चला जाऊयात मॅच मध्ये जिथे धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 26 धावा. नवीन बॅटरला संधी मिळते बॅटिंग करण्याकरता. मयूर आलाय. एका बाजूने सातत्यानं पिंपळासकरांच्या विकेट जायला सुरुवात झाली आहे. सौरभ सवर पुढचा बॉल. हे क्रिकेट महत्वाचं आहे सध्याच्या घडीला टीम पिंपळासकरिता. मात्र सिंगल अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. सातत्यानं विकेट गेल्यात आणि मग कुठेतरी आता एक चांगल्या टोटल पर्यंत जावं लागेल कारण की कुडूसकरांची देखील बॅटिंग लाईन तितकीच चांगली आहे. किमान 45-50 पर्यंत जायला हवं. मात्र सिंगल अर्जित झाली आहे. सिंगलच्या मदतीनं 27 रन स्कोर कार्डवर असताना सौरभ सवर. पुढचा बॉल. पुढचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तो बनेल प्रयत्न केला त्यानं मात्र तिथे चौकार तो जातोय. पिंपळासकर देखील तितक्याच ताकदीने मैदानात उतरेल हे म्हणायला हरकत नाहीये कारण की चांगला बॉलिंग अटॅक तो पिंपळासकरांचा देखील आहे. मात्र इथे सिंगल अर्जित होती आहे आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये. डबलचा या ठिकाणी रन आउट करता चेक केलं जाईल. सेकंड राऊंडची पहिली मॅच ग्रंथा 11 देवघर आणि जय श्रीराम गौरापूर. नेक्स्ट मॅचचा टॉस त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये अदोवर शेलार तिथे तुमच्या समोर जोडले जातील या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरता आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. मी विनंती करतोय ज्ञानेश्वरजी पाटील आणि प्रमोद मोकाशी आपणास विनंती करतोय नेक्स्ट मॅच टॉस करण्याकरता आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. तिथून टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच जी आपण पाहणार आहोत टीम ग्रंथा 11 देवघर आणि त्याच्या विपक्षात बॅटर आउट आहे सेकंड रन काढताना. टॉस बॉक्स मध्ये अदवर शेलार जोडले जातील.
सेकंड राऊंडच्या मॅचेस या 3 षटकांच्या असतील आणि आपण त्याची नाणेफेक या ठिकाणी करतोय. देवगड टीम कॅप्टन आणि या ठिकाणी गौरापूर टीम कॅप्टन आहेत. देवगड टीम कडने या ठिकाणी कॉलिंग असेल. कटा असा कॉल दिलाय. या ठिकाणी जिंकलाय अर्थातच गौरापूर टीमने. जास्त वेळ घेणार नाही. काय निर्णय स्वीकाराल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा 30 प्लेइंग 11 आम्हाला बघायला मिळेल का? तीच बेस्ट ऑफ. जाऊया लगेचच मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी कमेंट्री बॉक्स मध्ये मात्र जॉईन होतील निखिल वाकडे सर. थँक्यू. थँक्यू. अद्वरजी शेलार आणि कुणालजी मोकाशी जे आज खरं तर आमच्या सोबत समालोचन कक्षात आहेत. आमचे आदरणीय राजेश मामा त्यांच्या वतीने देखील जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करून खासदार चषक ग्रामीण हृदय सम्राट सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थातच बाळामामा म्हात्रे भिवंडीचा वाघ जो दिल्लीच्या संसदेत जाऊन सध्या अनेक डरकाळ्या विकासाच्या कामांवर फोडतोय तेच आदरणीय बाळामामा म्हात्रे खासदार महोदय त्यांच्या नावानं ही स्पर्धा सध्या तुम्ही पाहतायत आणि इट्स अ मोस्ट अवेटेड क्लोज एन्काउंटर इन बिटवीन टू टीम्स. एका बाजूला साईराज कुडूस आदरणीय धनंजय चौधरी साहेबांच्या सुपुत्राच्या नावानं खेळणारा कुडूसच्या परंपरेला जपणारा आणि सगळ्या लेजंड क्रिकेटर पासून तर नवतरुणांना संधी देणारा साईराज कुडूस मात्र क्रीडांगणावरती आहे. त्या विपक्षात ज्यांचा विजयाचा रथ खरं तर वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये रोखणं मुश्किल झालंय तो आई गावदेवी पिंपळास आपल्या ग्रामदेवतेच्या नावानं खेळणारा यतीश पाटील फॅन क्लब सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत. 46 धावांचे टार्गेट समोर आहे. 47 माफ करा 46 बनवल्या गेल्यात आणि 47चं टार्गेट समोर आहे आणि यात 47 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता 2 क्रीडांगणावरती एक नव्या दमाचा यंग ब्रिगेडियर एका बाजूला सौरभ सवरला डाऊन दी एंड तुम्ही पाहतायत आणि पालघर तसेच महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणून ज्याची ओळख आहे त्या अर्षद सत्तार मेमन उर्फ होंडो या नावानं जो खेळाडू प्रसिद्ध आहे सुप्रसिद्ध आहे असा नामवंत फलंदाज सध्या अपर एंडला आहे. मॅचला इथे सुरुवात होईल. अगदी तोडीस तोड कडवा मुकाबला जो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यतीश पाटील पिंपळास एक्सप्रेस जी सध्या सज्ज होते. अंपायर कडनं देखील ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल होंडो तयार. त्याच्या विपक्षात यतीश पाटील. सुपर बॉल ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला हर्षदनं. इथे विचार करत होते मनामध्ये इनफिल्डच्या डोक्यावरून या बॉलला ऑन द राईज ऑन द अप खेळायचा होता परंतु फटका फसला कारण यतीश पाटील वेगावर स्वार झाला होता आणि त्या वेगानं बीट केलं. खरं तर मागच्याच आठवड्यापूर्वी गुजरात येथे केलेली अत्यंत बहरदार फलंदाजी अर्षद मेमनच्या सोशल मीडियावरनं आपण पाहिली. इथे पहा बँग ऑन दी टार्गेट ठेवलं होतं. टो क्रशर फेकला होता आणि त्या बॉलला अत्यंत सन्मान देण्याचं काम इथे अर्षद मेमननं केलंय. कारण चेंडूची जी मेरिट आहे ती एक सर्वोत्तम फलंदाज चांगल्या परीनं पारखू शकतो आणि तोच मेरिट इथे ओळखला. त्यामुळे सेन्सिबली त्या बॉलला हलक्या हातानं फक्त पंच केलंय. बॉल तयार. या षटकाचा तिसरा बॉल. फटका फसलाय. चेंडू लेग स्लिप मध्ये आणि ये कॅच नाहीये. मॅच छोडाय. एवढंच सांगेन की ही झेल किती महत्वाची आहे. कदाचित त्याची किंमत जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळू शकेल. तिसऱ्या बॉलवर इथे सिंगल कन्वर्ट झाली आहे आणि जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूला तुम्ही जीवदान देता तेव्हा तेव्हा त्या खेळाडूला मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं ते त्याला ठाऊक आहे. कदाचित सामना आठवतो आपला 443 438चा म्हणजे मायकल क्लार्कनं स्लिप मध्ये झेल सोडला माफ करा पॉइंट मध्ये झेल सोडला हर्षल गिब्सचा
आणि त्यानंतर 443 धावांचा इतिहास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडला. रोहित शर्माचा झेल सोडल्यानंतर 264 विक्रम आणि आता इथे हर्षद मेमनचा झेल सोडलाय. बॉल तयार. इट्स अ विकेट बॅट्समन आउट आणि फलंदाज बाद. स्कोरलेग 56 अत्यंत सतर्क. इथे फलंदाजाला परतावं लागतंय. चौथ्या बॉलवर मिळाली आहे सफलता. सौरभ सवर नव्या दमाचा आणि नव्या ताकदीचा खेळाडू. मागच्या 1 वर्षामध्ये ज्या वेगानं वर आलाय आणि कुडूस संघाच्या या क्रिकेटला त्यानं सावरण्याचा प्रयत्न जरूर केला. न्याय देण्याचं काम निश्चित रूपाने या खेळाडूनं केलं. पहिल्या विकेटचं झालंय पतन. नवीन फलंदाज क्रीडांगणावरती दाखल होत आहेत. लेजंड क्रिकेटर योगेश चौधरी सर. वयाची बरीच वर्ष क्रिकेटमध्ये स्वतःच्या आयुष्याची अनेक वर्ष समर्पित ज्या माणसानं केली तेच योगेश चौधरी सर सध्या क्रीडांगणावरती आहेत. एक लेजंड क्रीडा खेळाडू. क्रिकेटवर नितांत श्रद्धा आणि योगा या टोपण नावानं अत्यंत प्रसिद्ध असणारा हा खेळाडू साईराज कुडूस संघाचं प्रतिनिधित्व करतात. पहिलं षटक यतीश पाटीलचं कौतुक करावं लागणार आहे. यतीश पाटीलनं पहिले 4 बॉल अत्यंत काटकतेनं आणि त्याला ठाऊक आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा सरसोळ अलमान रोड सिटी एंडकडनं गोलंदाजी सुरू आहे. बॉल तयार. अत्यंत खराब. इट्स अ थॉटलेस क्रिकेट. यापेक्षा खराब काही नसू शकेल आणि पिंपळा सारख्या संघाकडनं अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन होणं. कदाचित वाईड प्लस बोनस 2 धावा जोडल्या गेल्या. टोटल 3 धावा धावफलकावर जोडल्या जातील. टीमची टोटल पोहोचली 4 या आकड्यावरती. धावफलक फार कमी आहे तसं पाहायला गेलं तर 47 धावा एक ॲव्हरेज टोटल आहे 5 षटकांमध्ये आणि त्या 47 धावा संख्येचा पाठलाग करत असताना त्या डिफेंड करायच्या असताना अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षण होणं. इथे बॉल तयार. सुपर बॉलिंग. भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय सध्या यतीश पाटील आणि मी याआधी देखील उल्लेख केला की ज्या संघाचं नाव आई गावदेवी पिंपळास त्यांचा विजयाचा रथ रोखणं मुश्किल झालंय. मागच्या अनेक आठवडे काय कामगिरी करतायत. 80च्या क्रीडांगणावरती देखील बरदार कामगिरी. इथे बॉल तयार. खोलवर टप्प्याचा बॉल परंतु अनुभवाचा पूर्णतः कस लावला आणि बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू सरळ निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीवाच्या आकांतानं स्वतःला झोकून दिलं त्यानं आणि हीच खरं तर ओळख आहे ग्रामीण भागातल्या खेळाडूंची. इथे चौकार जरूर आलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. स्कोर मूव्ज ऑन 8. 47 धावांचा पाठलाग करताना 8 धावा सध्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 39 धाव संख्येची गरज आहे. 24 बॉल 39चा सामना आहे आणि पिंपळा संघाच्या खात्यामध्ये मी तर म्हणेन की तोफा आहेत. गोलंदाजीच्या तोफा आहेत त्या वापरतात ते. 24 चेंडू अजूनही शिल्लक. 39 धावांची गरज कारण 47चं टार्गेट समोर आहे. निखिल पाटील आणखीन एक धुरंधर क्रीडांगणावरती ज्यानं खरं तर 80चं क्रीडांगण असू द्यात किंवा मग धर्मवीर करंडकामध्ये देखील पिंपळासकरांचं जे प्रदर्शन होतं अत्यंत दर्जेदार आणि तोच पिंपळास संघ सध्या कुडूस या एका क्रिकेट विश्वातील मोठ्या नावाच्या विपक्षात भिडतोय. लढण्याकरता दोन्ही संघ जिंकण्याकरता त्यांचा संघर्ष सुरू आहे. मी पिंपळास करता एकच सांगेन की जितना है तो हालात से क्या घबराना क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर देखा नहीं करते. इथे लढावं लागणार आहे. हर्षद मेमन एक बलाढ्य खेळाडू आहे. स्ट्रायकर एंडवर. पहिल्या षटकात यतीश पाटीलनं त्याला शांत ठेवलं. निखिल पाटील गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक जे प्रगती पथावर येत आहे. चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. टीम पिंपळास विशेष करून. बॉल तयार. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात.
थोडासा खाली राहिला बॉल, त्यामुळे अंदाजापेक्षा मी तर म्हणेन की शूट झाला थोडासा, त्यामुळे पहिलाच बॉल डॉट फेकला गेला. एका पहिल्या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक स्थिर अवस्थेमध्ये एक झेल सोडलाय. लेग स्लिप मध्ये एक संधी मिळाली हर्षद मेमनला. आता पुन्हा एकदा सज्ज. या षटकातला दुसरा बॉल ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल आणि त्याचा खरपूस समाचार जरूर घेतला जाईल. बॉल चालला लेग स्लिप मधून अगदी बॅक ऑफ द एंड आणि पहा शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूचा पाठलाग केला गेला. इथे आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र पोहोचली आहे. कुडूस संघ 47चा पाठलाग करत असताना 12 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलोय. अनेक इतिहास आहेत हर्षद मेमनचे. अगदी पुस्तक आज वाचायला सुरुवात केली तर कदाचित अनेक रात्री कमी पडतील. इतके इतिहास म्हणजे 2007 साली हा खेळाडू डेब्यूट झाला. तिथून त्याचा प्रवास, तदनंतर चिरंतर अगदी निरंतर त्याचा क्रिकेट हातातनं बॅट स्किट झाली आहे. अक्षरशः फळी फिरवण्याचा वेग इतका भयानक होता, बॅटचा फ्लो इतका वेगानं होता की ती फळी त्याच्या हातातनं निसटली अक्षरशः. आणि डेफिनेटली वन मोर डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 3 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. दुसरं षटक जे प्रगती पथावर. निखिल पाटीलचं कौतुक करावं लागणार आहे. क्वालिटी फलंदाजाला क्वालिटी गोलंदाजी होतीये. फटका फसलाय. चेंडू हवेत ट्रॅक करतायत 2 खेळाडू. या कॅचची किंमत काय? अत्यंत विघातक कृत्य असंच म्हणावं लागेल. इतका सोपा. प्रयत्न चांगले होते, उलट्या दिशेने ते धावत आले होते जरूर, परंतु विकेटचं मूल्य काय? तर ती हर्षद मेमन होंडोची विकेट सोडणं म्हणजे कदाचित येणाऱ्या उत्तरार्धामध्ये त्याची किंमत चुकवावी लागू शकते. इथे एक सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 2 जीवदान इथे मिळालेत. निश्चितच हर्षद मेमन उर्फ होंडो या खेळाडूला आणि सुटकेचा निश्वास टाकलाय. निखिल पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण पिंपळास संघाच्या जयेश पाटील आता जर खेळाडूंचा स्तर पाहिला ना तर ही क्वालिटी किंवा त्यांचा स्तर उंचावला एवढं मात्र निश्चित आहे. पोटेन्शियल वाढलंय आणि त्या कॅपॅबिलिटीज ते इथे दाखवत आहेत. गोलंदाज तयार निखिल पाटील. योगेश चौधरींचा हा फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक विरहित जागा. बॉल चालला गॅप मधून आणि शेवटच्या क्षणापर्यंत थांबवलं बॉलला. ही चिकाटी आहे. ही चिकाटी तुम्हाला क्रिकेटमध्ये सर्वोच्चतेवर पोहोचवू शकते आणि ते काम पिंपळासकर इथे करतायत. काय फिल्डिंगचा नमुना पेशकश केलाय. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या अगदी मी म्हणतो ना की जय पराजय 30 सुपर 30 चित्रपटातलं एक वाक्य. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा. रिझल्ट काही असू द्यात. पास. चला पंच. हा सीमारेषा आपण पडताळावी लागेल. तिथे असणारे पाठीराखे देखील आहेत. जे काही आहे पारदर्शक, जो काही निर्णय असेल तो तुम्ही सांगा, आमच्यापर्यंत पोहोचवा. किंवा आपण मग कॅमेरामनला देखील विनंती करूयात. स्वतः ऑफिशियल्स आमचे दाखल झालेत टेक्निकल रूम मध्ये, त्यांचं देखील स्वागत आहे. सगळं काही पारदर्शकतेने चेक केलं जाईल. कोणत्याही खेळाडूवर आणि कोणत्याही संघावर इथून अन्याय होऊ दिला जाणार नाही याची खबरदारी पूर्णता घेतली जाते, कारण आपण सरसोहोळच्या क्रीडांगणावरती आहोत. खासदार चषक 2026 त्यातला मोठा मुकाबला. एका बाजूला पिंपळास, शोएब मेमन. 9 ते 10 जानेवारी पासून दुबईमध्ये 10 दिवसासाठी ते देखील पोहोचणार. म्हणजे जसं मारू भाबेला आपण पाहिलं, महापोलीचा खेळाडू ग्रामीण मधून बांधांवरून सुरुवात केली आणि प्रवास शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत. म्हणजे ही फार महत्वाची बाब आहे. सेफ बॉल आतमध्ये सुरक्षित. म्हणजे क्रिकेट विश्वातले दिग्गज खरं तर टेक्निकल रूम मध्ये होते याआधी आणि सगळ्यांनी बारकाईनं प्रत्येक व्ह्यूनं ते पडताळून पाहिलंय. इथे मात्र धावा वाचवल्यात. 3 धावा बचावल्या आणि याच 3 धावसंख्येच्या सेफली म्हणजे खरं तर फार महत्वाची बाब. क्षेत्ररक्षणाची अत्यंत जबरदस्त काटकता दाखवली गेली. निखिल पाटीलचा पुढचा बॉल ओव्हर द स्टंप्स. शॉर्ट बॉल होता, त्याला मागच्या स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय.
अर्षद मेमनकडनं. एक सिंगल घोषित क्षेत्रातून डिक्लेअर झोन मधून एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 47 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 15. चेसिंग सुरू आहे, 47 करायच्या आहेत आणि हे जे डिक्लेअर झोनचं क्षेत्र आहे तिथे फक्त एकच धाव आहे. या गोष्टीची नोंद घ्या. आज सकाळच्या सत्रात जेव्हा सामने सुरू झाले पहिल्या दिवसापासून आपण सांगतो हे डिक्लेअर झोन आहे आणि इथे जो सध्या तुम्ही ज्याला सफेद रॅपर लावलेला जो झोन आहे त्याच्या बाहेरून जर चेंडू गेला तरच त्या 4 धावा ऑथराईज तुम्हाला दिल्या जातील, याची नोंद घ्या. ते जे सफेद रॅपर लावलेला जो कॉलम आहे त्याच्या आतून जर त्या साईडने चेंडू गेला तर तुम्हाला धावा एकच इथून डिक्लेअर स्वरूपात मिळेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची नोंद इथे फलंदाजांनी घेणं फार गरजेचं आहे. निश्चितच ग्रामीण भागात आपण पाहतो की डी झोन आहे हा आणि इथे मैदान पूर्ण मिळणं अवघड आहे. थोडंसं आपलं जे क्षेत्र आहे तिथे घोषित क्षेत्र म्हणजे आपण वृक्षप्रेमी देखील आहोत, त्यामुळे तिथल्या कुठल्याही वृक्षाला हात लागता कामा नये या अनुषंगानं या सगळ्या तरतुदी केल्या गेल्यात. 2 षटकांची खेळी इथे मात्र संपुष्टात आली आहे. पहिल्या षटकात यतीश पाटीलनं खर्च केल्या 8 धावा. दुसऱ्या षटकात निखिल पाटील फक्त 7 धावांची क्वालिटी बॉलिंग, गुणवत्ता आणि पूर्णता क्वालिटी दाखवली. यतीश पाटील पुन्हा एकदा सज्ज. बाटची कडा आणि अर्षद सत्तार मेमन म्हणजे पिंपळासकरांच्या विजयातला सगळ्यात मोठा अडथळा इथे बाद. विकेटचं बदन. कम ऑन डीजे. केलं. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, स्वतः चेंडू खाली फॉलो थ्रू मध्ये यतीश पाटील. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम कुडूस. आता संकटांचा सामना करतोय कुडूस संघ. आणखीन एक धक्का क्रमांक 3 निघालाय परतीच्या प्रवासाला. मिस्टर विनायक बॅक टू द डगआउट. ही अक्षरशः नृत्य तालीम आपण पाहिली. डान्सिंग अंपायर माधवजी ठाकरे, मनापासून त्यांचे आभार आहे. तिथं या स्पर्धेला सर्वतोपरी अगदी सक्सेसफुल यशस्वी करण्याच्या करता त्यांची जी मेहनत आहे, सलाम आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज तयार. त्या विपक्षात यतीश पाटील. बॅटची कडा आणि इथे पहा 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडूचं लँडिंग, त्यामुळे बॉल चालला फ्लाइंग स्लिप मधून सरळ मागच्या झोन मध्ये. दुसरी धाव देखील अत्यंत वेगाने घेतली गेली. जसा आंतरराष्ट्रीय विकेट किपर एक ग्लोव्ज काढल्यानंतर जी ऍक्शन करतो तसा काहीतरी क्षणचित्र इथं पाहायला मिळाली पिंपळा संघाच्या यष्टीरक्षकाकडनं. परंतु संघाचं नुकसान जरूर झालंय. इथे 2 धावा कनेक्ट झाल्यात आणि याच 2 धावा संख्येच्या मदतीनं टीमची जी टोटल आहे ती 17 या आकड्यावरती आहे. 17 धावा. इथे बॉल तयार.
उपटून टाकलाय बॉल सरळ खांद्याच्या रेषेत. प्रोजेक्टाईल मोशन, अगदी डॉट बॉल. सिंगल बाउन्सचं नोटिफिकेशन जरूर आलं. इथे निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होते. नवीन फलंदाज जो क्रीडांगणावरती दाखल झाला, साहिल, त्या मैदानाच्या आतमध्ये स्वतःचं कला कौशल्य दाखवतात. संधी मिळाली आहे कुडूसच्या नव्या चेहऱ्यांना, त्या संधीचं सोनं त्यांना करावं लागणार आहे. इथे साहिलकडनं बऱ्याचशा अपेक्षा आहेत, परंतु समोर एक यंग ब्रिगेडियर यतीश पाटील. चेंज ऑफ पेस, काटा बदलला वेगाचा आता, परंतु ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा बॉल, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आला. एक्स्ट्रा धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली 18 या धावसंख्येवरती. विजयाकरता 47 धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय बॅक ऑफ द एंड मध्ये, विकेटच्या समोर, जिथून फक्त एक सिंगल कनेक्ट होईल. आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली आहे 19 या धावसंख्येवर. यतीश पाटीलला ठाऊक होतं कुडूस संघाला जर बॅकफुटवर ढकलायचंय तर दोन महत्वाच्या विकेट आहेत. त्यामधलं पहिलं नाव होतं अर्षद मेमन आणि दुसरं नाव राहुल सवर, माफ करा सौरभ सवर. आणि त्या दोन्ही खेळाडूंना त्यांनी बाद करून पिंपळा संघाच्या विजयाची जी दारं आहेत त्यांना ठोठावण्याचा प्रयत्न केलाय. परंतु क्रिकेट आहे, चला जास्त वेळ घेऊ नका. टीम पिंपळास, नो टीम मिटिंग. हिवाळी अधिवेशन नागपूरचं कधीच संपलंय, त्यामुळे विधिमंडळाच्या बैठकी आता आपण इथं सुरू करणं योग्य ठरणार नाही. लवकर आपला पुढच्या षटकाची जी काही आपली रणनीती आहे ती लगेच आपण प्रगती पथावर आणायची आहे. गोलंदाजी मार्कवर षटक नंबर 4. सतीश पाटील, यतीश पाटील यांचे बंधुराज सध्या क्रीडांगणावरती दाखल आहेत. मागच्या आठवड्यात खरं तर याच पिंपळा संघानं एकाच आठवड्यात 2 ट्रॉफी जिंकण्याचा मान त्यांनी मिळवला. कोण्याच्या क्रीडानगरीमध्ये देखील त्यांना पारितोषिक मिळालं आणि तेच पारितोषिक निश्चितच त्यांना मिळालं 80च्या क्रीडांगणावरती देखील. इथे बॉल तयार. राऊंड विकेट सतीश पाटील. पहिलाच बॉल बँग ऑन द टार्गेट, यू मिस आय विल डेफिनेटली हिट सांगत असताना यष्टी वाकवली अक्षरशः आणि बॉलवर पहिल्या चेंडूवर इथे मिळाली आहे सफलता. बॅट्समन आउट मिस्टर साहिल. जवळजवळ आता 3:15 वाजत आलेत आणि आपण पहिल्याच फेरीतल्या मॅचेस खेळतोय. नवीन फलंदाज महेश आलेत बॅटिंग करता. 11 चेंडू इथून शिल्लक आहेत आणि 28 धावसंख्येची गरज आहे. लक्ष आणि चेंडूंमधलं जे अंतर आहे ते वाढत चाललंय. कुडूस या नावाकरता तुम्ही खेळताय एवढं जरी लक्षात ठेवलं तरी देखील हे खेळाडू फार मोठा परफॉर्मन्स करू शकतील. इथे बॉल तयार. सबमरीन टाकला, डायरेक्टली पॉकेटचा वापर करतोय आता सतीश पाटील. इथे भन्नाट वेगानं अत्यंत मी तर म्हणेन की खांद्यातून पूर्ण ताकद दिली बॉलला आणि हा बॉल निर्धाव एक्झिक्यूट केलाय. चौथं षटक जे प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पाठलाग सुरू आहे खरं तर टीम कुडूस संघ साईराज स्पोर्ट्स कुडूस. आज विशाल वल्टेची उणीव इथे मात्र जाणवतीये. टीम साईराज स्पोर्ट्स कुडूस संघाला गौतम पटेल देखील अनुपस्थित आहेत. बॉल चालला ऑन साइडला. स्वतः कर्णधार लीड घेतोय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. निशांत गवळीला तुम्ही त्या डीप झोन मध्ये पाहताय जिथून एक सिंगल पुन्हा एकदा कनेक्ट झाली. शेवटचे 9 चेंडू शिल्लक असताना आता धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात 20. विजयाकरता अजूनही 27 धावसंख्येची गरज आहे. मी बराचदा म्हणतो ना मोजम पटेल आता नावावर खेळून कधीच चालत नाही. आता नवीन नवीन जे असे भयानक चेहरे आलेत ना, जे दिवस रात्र त्यांच्या हातात बॉल आणि बॅट असते आणि ते प्लेयर इतके काटक आहेत. म्हणजे आता 2 ते 3 नवे चेहरे आपण पाहिले. भयानक. उठताना बसताना रात्री प्रत्येक गोष्टीत अगदी दिवस रात्र त्यांच्या हातामध्ये बॅट आणि बॉल. इथे पहा जुनं ते सोनं आणि त्यावर झडप टाकली. यतीश पाटील थांबायचं नाव नाही घेता खेळाडू. क्षेत्र रक्षणात देखील चमकदार कामगिरी. झडप
आणि उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. संघाची धावसंख्या गरजेची आहे. साईराज स्पोर्ट्स कुडूस संघाला 27 धावा. 27 required to win this match in remaining 8 balls. 8 चेंडू आणि 27 धावा संख्येची गरज. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव आणि फक्त सरावच तुम्हाला आणि मॅच प्रॅक्टिस हेच तुम्हाला वाचवू शकेल. बॅटची कडा बॅटला ब्रश होऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि 1 more विकेट डाऊन. अक्षरशः पत्त्यांचा बंगला जसा कोलमडावा तसा साईराज कुडूस संघाचा डाव इथे कोलमडलाय. म्हणजे अर्षद मेमन बाद झाल्यानंतर प्रत्येक खेळाडू एका पाठोपाठ एक आले हजेरी लावून मात्र परत आहेत. एका मोठ्या भागीदारीची गरज होती परंतु ती इथे दिसू शकली नाही आणि त्या भागीदारीला सुरुंग लावण्याचं काम जे आहे ते गोलंदाजांनी केलंय. मग निखिल पाटीलची धारदार गोलंदाजी असेल, यतीश पाटीलनं काटकतेनं आणि अत्यंत विचारपूर्वक अभ्यासपूर्ण केलेली गोलंदाजी. त्यानंतर आता सतीश पाटील देखील साथ देतोय. मेहनत आहे, मेहनतीचं फळ परमेश्वर निरंतरतेनं तुम्हाला देत असतो. अफाट आणि अचाट प्रयत्नांची पराकाष्ठा इथे पिंपळासकर करतात. चिराग भानुशाली अप्पर एंडवर आहे. बॉल तयार. सतीश पाटील. सुपर बॉलिंग. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. दर्जा आणि गुणवत्तेचा संगम इथे दाखवलाय. पिंपळा संघाच्या गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागणार आहे. आणि शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक. विजयाकरता 27 धाव संख्येची गरज आहे. 4 ओव्हरमध्ये कुडूस संघाच्या खात्यामध्ये 20 धावा ज्या जमा झाल्यात. या आधीचा झेल टिपला गेलाय. यतीश पाटील यानं जी अक्षरशः छलांग लावून झेल टिपली त्या झेल करता नवतरुणांचे प्रेरणास्थान तथा एक सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव आदरणीय उमेश भाऊ दुपारे यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज त्या झेल करता आलंय. दर्दी क्रीडाप्रेमी देखील आहेत आणि एक उत्कृष्ट माजी क्रिकेटर देखील उमेश भाऊ दुपारे. आदळला चेंडू अक्षरशः जाऊन देह यष्टीवर आणि हाईट फॅक्टर इथे मॅटर करेल. त्यामुळे पंच दर्शवतात की हा यष्टांच्या वर्ण चेंडूचं लँडिंग होईल. त्यामुळे एक हाती मुकाबला पाहायला मिळाला. म्हणजे असं वाटलं होतं कुडूस संघाकडनं प्रतिकार होईल किंवा त्या धावा चेस करताना भरपूर प्रयत्न केले जातील परंतु कुडूस संघ इथे मात्र दमछाक जरूर झाली. बॉल तयार. सुपर बॉलिंग. भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय गोलंदाज आता. राऊंड विकेटनं रुपेशला तुम्ही पाहतायत 80च्या क्रीडांगणावरती या खेळाडूनं काय दमदार परफॉर्मन्स दिला आणि हेच पिंपळासकर म्हणजे यतीश पाटील त्या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला. त्यानंतर सतीश पाटीलचा परफॉर्मन्स आणि बऱ्याचदा आपण असं पाहतो अप्पर एंड मधले जेव्हा पिंपळासचे खेळाडू खेळत नाही तेव्हा मिडल ऑर्डर मधली त्यांची बॅटिंग ऑर्डर किंवा ते खेळाडू परफॉर्मन्स देत आहेत. हा फटका ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये यतीश चेंडू खाली आहे आणि जिथे झेल सुटणं शक्य नाही. त्यामुळे इथे मात्र आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 7 निघाला परतीच्या प्रवासाला आणि आणखीन एक फलंदाज सध्या मैदानाच्या दिशेनं रवाना होतोय. शेवटची औपचारिकता जी बाकी आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चिराग भानुशाली अप्पर एंडवर आहे आणि आई गावदेवी पिंपळास हे वाडा टेनिस बॉल क्रिकेट मधलं जे ब्रँड नेम आहे ते ब्रँड नेम मात्र निरंतरपणे ते चमकतंय.
बँक ऑफ द टार्गेट. चिराग भानुशालीचं फर्निचर देखील इथे बिघडवलंय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. चिराग देखील इथे बाद झालेत आणि प्रेक्षकांना अपेक्षा होत्या खरं तर की भरपूर इथून कुडूस संघाकडनं संघर्ष होईल, चांगल्या दर्जाचं क्रिकेट प्रस्थापित केलं जाईल, परंतु प्रेक्षकांच्या आशा अपेक्षा फोल ठरल्यात, पूर्णतः फोल ठरल्यात. जो प्रतिकार होणं गरजेचं होतं कुडूस संघाचा तो प्रतिकार इथे होऊ शकला नाही. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे एफडीसी नोमान 11 एफडीसी कुडूस, हा तो दुसरा सामना आहे. गौरापूर आणि ग्रंथा 11 देवघर आणि त्या विपक्षामध्ये जय श्रीराम गौरापूर, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लगेचच बोल्ड यस त्रिफळाचीत झाला आणि हा सामना जिंकला एकतर्फी. 21 धावा कुडूस संघाच्या झाल्या आणि 26 धावांनी हा सामना इथे जिंकला. आई गावदेवी पिंपळास ठरतोय या मॅचचा विजेता संघ आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. आता मला वाटतं स्कोर कार्ड बघायचीच गरज नाही. ज्यांना कॅच देखील चांगली घेतली, फलंदाजी देखील आणि गोलंदाजीमध्ये मोठमोठ्या धुरंदर खेळाडूंचे विकेट टिपले. तो यतीश पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा सुपर हिरो. त्याला इथून दिलं जाईल आदरणीय संदीप भाऊ पाटील